योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन सहाय अपराध जनाचा, सहाय अपराध जनाचा, सांगतो ज्ञानदादा, आपला जन्म लोकांचं दुःख सहन करण्यासाठी सांगितलेला नाही. संत तोची जाणा जगी दया मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा. ज्ञानेश्वरा मुक्ताबाईने ज्ञानोबराला उपदेश केल्यानंतर ज्ञानोबराय बाहेर आल्यानंतर हे सर्व ज्ञानेश्वरी लिहिली, चांगली 65 लिहिली, अमृत अनुभव हरिपाठासारखा एवढा सुंदर ग्रंथ या समाजासाठी दिला, तरी सुद्धा समाजाने स्वीकार केला. पैठणमध्ये सुद्धा त्या काळाची अशी पद्धत होती की ज्ञान फक्त ब्राह्मणांनी सांगायचं ना, आपण श्रवण करायचं. त्या सभेमध्ये गेल्यानंतर ज्ञानोबरायांनी सांगितलं, त्या ब्राह्मणाला आपण असा भेद करताय. सर्वाघटी रामदेहादेही एक सूर्यप्रकाश विठ्ठल जळी स्थळी भरला, जिचा ठाव नाही उरला. आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलाची जगाचा मालक सगळ्यामध्ये आहे. मग असा भेद का आहे? एक मनुष्य रेडा घेऊन चालला होता, त्या रेड्यामध्ये सुद्धा हो, त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवल्यानंतर तो रेडा पैसे पुत्रा मुखे फुलवने सुरी चालवणे चांगदेव महाराजांचा गर्व नष्ट करण्यासाठी माझ्या ज्ञानोबरायांनी काय चालवली? भिंत चालवली. बरेचसे चमत्कार माझ्या ज्ञानोबरायांनी केलेले. काय ज्ञानोबरायांचं वर्णन करायचं सांगतो. 22 वर्ष माझ्या ज्ञानोबराय जगले. ते विश्वाचं कल्याण करण्याची प्रार्थना माझ्या ज्ञानोबरायांनी केली. काळाची तिमिर जाओ, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी भजी जो आधी पूर्वी आखंडित पंथाला समोर लक्ष देत नाही. जे लोक चांगले असतात ते जास्त दिवस जगतच नाही. महाराजांचा इतिहास, ज्यांची गरज नाही ते दलिंदर परत नाही, जे जगा वाटतं ते जगत नाही. ज्ञानोबरायासारखा महात्मा, ज्ञानोबरायासारखा योगी या विश्वाच्या पाठीवर परत जन्माला येणं शक्य नाही. अहो 22 वर्षाचं वय होतं माझ्या ज्ञानोबरायाचं. किती वर्षाचं? 22 वर्षाच्या संताला सुद्धा सगळे महात्मे नाथभावत म्हणतात. ज्ञानाबाई माझी जगद्गुरु तुकोबरायचं जीवन जर पाहिलं, नाथबाबाचं जीवन जर पाहिलं, तर नामदेवरायचं जीवन पाहिलं, ते सर्व साधू संत 50, 60, 65 वर्षाची मंडळी. पण 22 वर्षाचे एका लेकराला 22 वर्षाच्या एका महात्म्याला सगळे माय म्हणतात. हे ज्ञानोबरायच्या जीवनाचं सगळ्यात मोठं वर्चस्व. म्हणून साधू संतांच्या संगतीचं महात्म्य सांगत असताना ज्ञानोबराय तुम्ही आम्हाला सांगता, बाबा पैसे पुत्रा मुखे फुलवणे श्रुती चालवणे भिंती बैसनिया 14
1100 वर्ष जगलेले चांगदेव त्यांचा गर्व नष्ट करण्यासाठी ज्ञानोबाने चालविली चढ भिंती हरणीचा चालविली चढ भिंती हरणीचा चालविली चढ भिंती हरणीचा चालविली चढ हरणीचा मार्गीचा सांगायची मोक्ष मार्गीचा सांगायची मोक्ष मार्गीचा साधकाचा माय बापा दरुशने हरेता हरेता साधकाचा सर्वाभूती सुखरूप सर्वाभूती सुखरूप महाराजांचा गर्व नष्ट करण्यासाठी माझ्या ज्ञानोबाने भिंती चालविली जड भिंती हरली चांगल्याची भ्रांती मोक्ष मार्गीचा सारथी ज्ञानोबा माझा भिंत ज्ञानोबाच्या संगती केल्यानंतर भिंत सुद्धा मारस्तरली. आपण साधू संतांची संगती केली पाहिजे. ज्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवलाय